नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात म्हणजे ज्योती सिंपल रेसिपी मध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ज्योती सिंपल रेसिपी मध्ये आज आपण गणपती विसर्जनासाठी स्पेशल अशी बनणारी शेवयाची खीर बनवणार आहोत. गणपती विसर्जनाची वेळ आता जवळ आली आहे. गणपतीच्या स्वागतासाठी जसे आपण मोदक करतो तसेच काही पदार्थ असे असतात की जे गणपती विसर्जनाच्या दिवशी आवर्जून केले जातात. मराठवाडा आणि इतर काही भागांमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपतीला शेवयाची खीर किंवा करंजी या दोन पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. शेवयाची खीर हा तसा ट्रिकी पदार्थ, कारण त्यातल्या शेवया आणि दूध यांचे प्रमाण अचूक जमायला हवे. त्यामुळे शेवयाची खीर करण्याची ही सोपी रेसिपी पाहूयात. काही जण वर्षभरासाठी घरीच शेवया बनवून ठेवतात, तर काही जण बाजारातून आणतात. घरी बनवलेल्या शेवया थोड्या जाड असतात, तर बाजारातील शेवया पातळ असतात. जर तुम्हाला खीर बनवायची असेल तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या लांब बारीक शेवयांची निवड करा, त्यामुळे खीर खूप छान होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. शेवयाची खीर बनवण्यासाठी आधी आपण शेवया भाजून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेऊयात. आता तूप गरम झाले आहे. यामध्ये बारीक कट केलेले काजूचे तुकडे आणि 1 मूठभर मनुका घालूयात. तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकता. मी इथे फक्त काजू आणि मनुकाचाच वापर केला आहे. तुम्ही इथे पिस्ता, बदाम सुद्धा घालू शकता. आता हे छान परतून झाले आहे. यामध्ये आता आपण बारीक शेवया घालूयात. मी इथे शेवयांचा थोडासा बारीक चुरा केला आहे. शेवया पटकन भाजल्या जातात आणि खिरीमध्ये अशा लांब लांब शेवया दिसत नाहीत. मी इथे ऑलरेडी रोस्ट केलेल्या म्हणजेच भाजलेल्या शेवया घेतल्या आहेत. तुमच्याकडे जशा पद्धतीने असतील त्या पद्धतीच्या शेवया तुम्ही घेऊ शकता. आता ह्या भाजलेल्या शेवया असल्यामुळे मला इथे या शेवयांना जास्त वेळ भाजायची गरज लागली नाही. अगदी कमी वेळेमध्ये माझ्या ह्या शेवया छान कुरकुरीत झाल्या आहेत. आता यामध्ये आपण दूध घालूयात. मी इथे अर्धा लिटर दूध वापरले आहे. 1 वाटी शेवया घेतल्या आहेत, त्यामुळे मी इथे अर्धा लिटर दुधाचा वापर केला आहे. आता या दुधाला आपण उकळी येऊन देऊयात. दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून या शेवया या दुधामध्ये छान शिजतील सुद्धा आणि ही खीर छान घट्टसर बनेल. त्यामुळे दूध थोडंसं आटवून घ्यायचं. आता याला 1 उकळी येऊन देऊयात. तुम्ही बघू शकता आपल्या खीरीला छान उकळी आली आहे. यामध्ये आता आपण साखर घालूयात आणि यामध्ये आता थोडंसं केशर घालूयात. आता इथे आमच्या घरामध्ये वेलची पूड जास्त प्रमाणात खाल्ली जात नाही, म्हणून मी इथे वेलची पूडचा वापर केला नाही. जर तुम्हाला वेलची पूड घातलेली खीर आवडत असेल तर तुम्ही केशरच्या ऐवजी वेलची पूड घालू शकता किंवा मग केशर आणि वेलची पूड दोन्हीही वापरू शकता. खिरीमध्ये केशर घातल्यामुळे खिरीला छान वास येतो आणि रंग सुद्धा काय, त्यामुळे मी खीर बनवताना नेहमी केशरचा वापर करतेच. आता तुम्ही बघू शकता आपली मस्त दाटसर अशी खीर तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि ही खीर आपण एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपली खीर किती छान तयार झाली आहे. तयार झाली मस्त अशी गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी शेवयाची खीर. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच स्वादिष्ट आणि नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, शेजारचे बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही. तुम्हाला इतर कोणत्या महाराष्ट्रीयन रेसिपी पाहायला आवडतील हे मला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.